कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला, मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे। मुलीचे मामा मुलीला घेऊन यायचंय। चालन तुळजा कुठे आहे? ती हावरतीये, तयार होऊन येतच असेल। मी येतो घेऊन तिला। दादा डॅडी एवढा उशीर का लागतोय तुळजाला? ते मुलींचं मेकअप बिकअप लग्न म्हणलं की त्यांचं काही संपतच नाही बुवा। मुलीचे मामा मुलीला घेऊन या लवकर। आता काय सोन्यानं मडवतं का काय नवऱ्या मुलीला? लग्नाचं मुहूर्त गेल्यावर मग लगीन करायचंय का? नाही तसं नाही। बोलवा तिला लवकर। ही ना का झाली? हो डॅडी, बोलवा तिला। पाहुणं मंडळी खोळंबल्यात सगळी, एवढा वेळ लावतं का कोण? हा बघतो बघा जरा आवरलं का, लवकर ये म्हणावं। तुला आता एकट्यालाच लग्न करावं लागणार आहे वे? नाही म्हणजे लग्न मंडपात तू एकटाच बसलायस, पण काय अरे त्या सूर्यानं काल आपल्याला किती आणि कसं कसं मारलं ना ते बघायला गेलतो आम्ही त्या सीसीटीव्ही रूम मध्ये। तर तिथं नीट सांग। अरे कसं सांगू तुला? सांगायचं काय? ठीक आहे, हे बघ तुझं तू बघ। तुमची पोरगी येणार आहे का नाही आज? पोरगी आहे ती, लग्न आहे तिचं, तयार व्हायला येळ लागणारच की। असं पण पोरी तयार व्हायला किती वेळ येतात तुम्हाला तर चांगलं माहिती आहे। येतच असेल ती। नाही येणार ती। मंडपात यायला ती इथं असायला पाहिजे ना? यांची पोरगी सूर्याचा हात धरून पळून गेली। जालिंदरराव, हे काय ऐकतोय? वा 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 जालिंदरराव, वा लई इज्जत केली तू तुम्ही आमची। खानदान म्हणून तोरा मिरवत होतात ना? काय झालं मग? कुठे गेले हो तुमचे संस्कार? बोला ना। खानदानी पोरी अशा पळून जात नाहीत घरातनं। तिला जर घरादाराची आबरू एशीवर टांगायची होती ना तर स्वतःची टांगायची। आमच्या आबरूशी खेळायची काय गरज होती? बघा बघा बघा, एवढ्या मोठ्या घराण्यातली पोरगी, पण कसलं संस्कार नाही ना धाक आहे। बापाच्या नाकावर टिचून पोरगी पळून गेली यांची। नाही, तिला पहिल्यापासून लगीन मान्य नव्हतं। माझ्यासोबत लगीन ठरलं होतं, पण त्या सूर्यासोबत फिरत होती, कुठं कुठं शेण खात होती जाऊन।
तुमचा घरचा आहे ना तो सूर्या, म्हणून तर आम्ही गप्प बसलो होतो. तो केव्हाचाच आमच्या डोक्यात शिरला होता. कुठं लपून बसलाय तो? कुठं आहे तो सूर्या? जालिंदरराव, तुमच्या परवानगीशिवाय पान बी हलत नाही ना. इथं तर तुमच्याच घरातला माणूस तुम्हाला कळू न देता तुमचीच पोरगी घेऊन पळून गेला. तुमच्या सूर्याचं कारनामं सांगितलं ना तर लाजून जीव द्याल. जीव. मोबाईल दे रे. हे बघा, सूर्या तुळजाला घेऊन पत्रिका वाटाय कुठे गेलाय? हॉटेलात. आता असल्या हॉटेलात पोरं पोरी कशाला जातात हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. हा, माझ्या कॉलेज फ्रेंड्सना आमंत्रण द्यायला जायचंय. आलो. तुळजाला तिच्या मैत्रिणीला लग्नाच्या पत्रिका द्यायला जायचंय. तिच्या संग जा जरा. चालत नाही. मला वाटलं होतंच लग्नाआधी सूर्या काय ना काहीतरी कांड नक्की करणार, पण पळून जायला एवढी भारी वेळ निवडेल वाटलं नव्हतं. चला, काय प्लॅनिंग आहे? मला दारू पाजली, माझ्या मित्रांना मारून बांधून ठेवलं आणि सगळ्यांच्या हातावर तुरी देऊन तुमच्या पोरीला घेऊन पळून गेला. तुमची पोरगी लग्न आधी पळून गेलीये, बरं झालं. माझ्या नातवाच्या आयुष्याची राख होता होता वाचली. लगीन झाल्यावर जर पळून गेली असती ना तर जीवच मारलं असतं तिला. आता तिचं काय करायचं हे तुम्हीच ठरवा. आमच्यासाठी ह्यो विषय संपला. चला र. हो, आजकालच्या पोरांना आई बापाचं काही पडलं नाही. लग्नाच्या मांडवातनं पोरगी पळून जाते म्हणजे काय? अहो, पळून येणाऱ्यांनी थोडाफार विचार करायला पाहिजे ना. एवढा मोठा तालेवान माणूस आणि काय इज्जत राहिली? अहो, त्या दोघांचं लफडं आधीपासूनच होतं. मी बघितलं होतं. जेव्हा बघावं तेव्हा सारख्या गाडीवर फिरत होते. आणि मलाही माहित होतं, पण डॅडीच्या नजरेनं सुटलं कसं? सूर्या असं करून वाटलं नव्हती, पण नक्कीच याच्या मागे काहीतरी वेगळं कारण असणार. देवानं ह्या दोघांची गाठ बांधलीच होती, म्हणूनच हे सगळं घडवून आणलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.